शेगाव शहरात अनधिकृत झोपड्यांची वाढ, प्रशासनाची दखल नाही. शेगाव खामगाव रस्त्यालगत गेल्या काही दिवसांपासून काही अनधिकृत झोपड्या उभारल्या गेल्या असून त्या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या व्यक्तींबाबत नागरिकांमध्ये संभ्रमण निर्माण झाला आहे. या झोपड्यांमध्ये राहणारे लोक शहरात कृत्रिम फुले, झाडे व घर सजावटीच्या वस्तू तयार करून विक्री करीत असल्याचे दिसून येत आहे. मात्र ही मंडळी नेमकी कुठून आली आहे, त्यांची ओळख व कागदपत्रे काय आहेत याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. महत्त्वाची बाब म्हणजे या लोकांची कोणतीही अधिकृत पडताळणी नगर परिषद किंवा पोलीस प्रशासनाकडून झाल्याचे दिसत नाही. जर ही मंडळी उपजीविकेसाठी शेगाव शहरात आलेली असतील तर त्यांच्या वास्तव्य संबंधित व मूलभूत सुविधांची जबाबदारी नेमकी कोणाची, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सध्याच्या राष्ट्रीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बाहेरील व्यक्तींच्या ओळखीची पडताळणी महत्त्वाची असताना शेगाव शहराच्या वेशीवर मागील काही महिन्यांपासून ही वस्ती सुरू असणे चिंतेचा विषय ठरत आहे. ही मंडळी कुणाच्या आशीर्वादाने येथे वास्तव्यास आहेत? प्रशासन याबाबत उदासीन का आहे, असे प्रश्न नागरिक विचारत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची तातडीने दखल घेऊन नगर परिषद व पोलीस प्रशासनाने संयुक्तरित्या चौकशी करावी. संबंधित व्यक्तींची ओळख व वास्तव्य संबंधित माहिती पडताळावी. तसेच शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. युवा क्रांती न्यूजसाठी डी ललित, शेगाव.